नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश्वर फार्मला यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ बघणार आहोत की अपार आय डी कार्ड. अपार आय डी कार्ड हे जे शाळेत मुलं आहेत किंवा कॉलेजचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी कंपल्सरी केलेलं आहे. तर हा जो अपार आय डी कार्ड आहे तो 1ली ते 12वीपर्यंतच्या मुलांना तर स्कूल किंवा कॉलेजमधूनच काढून दिला जातो. पण जे 12वीनंतरचे जे स्टुडंट आहेत त्यांना जर तो ऑनलाईन काढायचा असेल तर नक्की प्रोसेस काय आहे आपण जाणून घेऊया. याच्यामध्ये 2 पद्धतीने अपार आय डी कार्ड निघतो. एकामध्ये ज्याच्यामध्ये तुमचं आधार कार्ड जे डिजिलॉकर आहे त्याच्याने, आणि जर डिजिलॉकर नसेल तर ते नक्की साईनअप करून तुम्ही तुमचा अपार आय डी कसा काढायचं तर या सगळ्या प्रोसेसबद्दल आपण जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जर तुम्हाला चक्रेश्वर फार्मचे व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला त्याच्याबद्दलची माहिती मिळेल. तर व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात प्रथम आपल्याला abc.government.in ह्या साईटवरती आपल्याला जायचं आहे. या साईटवरती तुम्ही या साईटची लिंक आहे ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे. या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनमध्ये क्लिक करायचं आहे. लॉग इन या ऑप्शनमध्ये तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता समजा तुमच्याकडे डिजिलॉकर असेल, म्हणजे तुम्ही तुमचं आधारवरून जे डिजिलॉकरवरती अकाउंट असतं जर ते आधीच क्रिएट केलेलं असेल तर तुम्हाला डायरेक्ट डिजिलॉकरच्या थ्रू मोबाईल नंबर टाकून रजिस्ट्रेशन करायचं आहे. आणि जर तुमच्याकडे डिजिलॉकर नसेल तर तुम्हाला त्याच्यासाठी साईन अप प्रोसेस करावी लागेल. माझ्याकडे ऑलरेडी डिजिलॉकर आहे म्हणून मी जी पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्हाला डिजिलॉकरच्या थ्रू कसं करू शकता हे दाखवणार आहे. पण मी आता फक्त तुम्हाला समजायला पाहिजे म्हणून साईन अप करून दाखवते आहे. आता साईन अप केल्यानंतर तुमचा जो आधार कार्ड आहे त्याच्यावरती जो मोबाईल नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. तो टाकल्यानंतर इथे जनरेट OTPचा ऑप्शन येईल. जनरेट OTP केल्यानंतर तुम्हाला इथे आयडेंटिटी टाईपमध्ये सिलेक्ट करायचं. तुमचं पॅन कार्ड, आधार कार्ड यापैकी कोणतं पण तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता तुमचं आयडेंटिटी प्रूफसाठी. नंतर तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, तुमची डेट ऑफ बर्थ आहे हे टाकायचे, म्हणजे ज्यांचं पण तुम्ही अपार आय डी काढणार आहात त्यांच्यासाठी ही माहिती आहे. त्यांच्या सगळ्या डिटेल काढायच्या आहेत. 1ली ते 12वीपर्यंत तर शाळेतूनच आपल्याला ते अपार आय डी कंपल्सरी केलेलं आहे. पण त्याच्यानंतरचे जे स्टुडंट आहेत त्यांना जर काढायचं असेल की तुम्हाला तुमचं स्वतःचं काढायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने प्रोसेस करू शकता. आता जेंडरमध्ये सिलेक्ट करायचं आहे. युजर नेम तुम्ही तुमचं काही पण देऊ शकता की तेजस्वी 1 2 3 किंवा दुसरं काही पण तुमचं नाव असेल त्याला काही नंबर देऊन वगैरे युजर नेम करू शकता. आणि तुमचं 6 अंकाचं पिन तुम्हाला इथे क्रिएट करायचं आहे. त्याला तुम्हाला परत इथे कन्फर्म करायचं आहे आणि आय कन्सेंट टू टर्म ऑफ यूज, म्हणजे मी कन्सेंटला ह्या ओके करायचं, मी व्हेरीफाय करायचं आहे. हे केल्यानंतर तुमचा जो अपार आय डी आहे हा तुमचा जो डिजिलॉकरमध्ये अकाउंट आहे हा तुमचा क्रिएट केला जाईल. आणि त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस कशी करायची हे तुम्हाला मी आता दाखवते. आता डिजिलॉकरच्या थ्रू आपण नक्की कसं लॉग इन करू शकता याच्यासाठी तुम्हाला लॉग इनवरती जायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला स्टुडंट हा जो पर्याय दिलेला आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्ही स्टुडंटवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डिजिलॉकरच्या थ्रू हे करायचं आहे. तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर इथे टाकणे गरजेचं आहे. जो पण तुमच्या आधारने लिंक आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जो पिन नंबर येईल तो पिन नंबर तुम्हाला पिन नंबरसाठी तुम्हाला वेट करायचं आहे. तर पिन नंबर आल्यानंतर तो पिन नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि तुम्हाला साइन इन आय कन्सेंट त्या कन्सेंटवरती हे करून साइन इन करायचं आहे. आता माझ्या अकाउंटला 2 नंबर आहेत त्याच्यामुळे मी जो मला पाहिजे आहे तो अकाउंट मी सिलेक्ट करणार आहे आणि त्याचा जो मी पिन तयार केलेला आहे तो मी पिन इथे टाकणार आहे. पिन हे केल्यानंतर त्या कन्सेंटवरती पुन्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि साइन इन हा ऑप्शन करायचा आहे. आता एकदा तुम्ही साइन इन केलं तर तुम्हाला हे OTPच्या थ्रू मी OTPच्या थ्रू इथे सांगितलेलं आहे की मला बाबा रजिस्टर करायचं आहे. मग माझा जो OTP माझ्या मोबाईलवरती आलेला आहे तो OTP मी इथे भरणार आहे. OTP यायला कधी कधी थोडा वेळ लागतो म्हणून आपण वेट करूया. कधी कधी साईट स्लो असली तर OTPसाठी थोडा वेळ लागू शकतो म्हणून आपल्याला इथे वेट करण्याची गरज आहे. कधी कधी OTPसाठी खूपच टाईम लागतो किंवा कधी कधी पटकन आपल्याला मिळतो. आता आपण OTP इथे टाकूया आणि साइन इन करायचं आहे.
आता साइन इन केल्यानंतर आहे ना, तुम्हाला इथे जो अलाव ऑप्शन दिलेला आहे ह्याच्यामध्ये ह्या अलाव ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करण्याची गरज आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला अपार आय डीमध्ये तुमच्या सगळ्या इन्फॉर्मेशन फिलअप करायच्या आहे. त्याच्यामुळे तुम्हाला अलाव ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं नाव, बर्थ डेट वगैरे सगळ्या गोष्टींची गरज असते. ॲक्च्युली अपार आय डीमध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑलरेडी फिल असतात. आता इथे आल्यानंतर तुम्हाला एज्युकेशन टाईपमध्ये एनरोलमेंट नंबर किंवा रोल नंबर किंवा कोणत्याही गोष्टी आहेत त्या टाकू शकता. त्याच्यानंतर तुमचं इयर कोणतं आहे ते टाकू शकता. आणि आयडेंटिटी व्हॅल्यूमध्ये आता तुम्ही समजा एनरोलमेंट नंबर घेतला, मी आता इथे रोल नंबर सिलेक्ट केलेला आहे. जो पण तुमचा रोल नंबर कॉलेजमध्ये असाईन केलेला आहे तो तुम्ही टाकू शकता. तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करू शकता. आता हे अशा पद्धतीचं तुमचं अपार आय डी आहे हे तुमचं क्रिएट होऊन जाईल. आणि हे अपार आय डी तुम्ही यूज करू शकता तुमच्या शैक्षणिक कार्याच्या वेळेला. या अपार आय डीची खूप गरज आहे आणि अपार आय डी कंपल्सरी केल्यामुळे ह्याचे खूप इम्पॉर्टन्स आहे. त्याच्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने ऑनलाईन तुमच्या मोबाईलच्या थ्रू, तुमच्या लॅपटॉपच्या थ्रू तुमचं अपार आय डी करू शकता. धन्यवाद.